योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 18. योहानाला झालेले प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 18. मोठ्या नगरीचा अधःपात. मोठ्या नगरीचा अधःपात. त्यानंतर मी दुसऱ्या एका परमेश्वर दूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो मोठ्या उच्च वाणीने म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कारण तिच्या जारकर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विषयभोगास लागलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यातून निघा. कारण तिच्या पापांचा ढीग स्वर्गापर्यंत पोहोचला आहे आणि तिच्या अधर्माची आठवण परमेश्वराने केली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्यालात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता. ज्या मानाने तिने आपले गौरव केले व विषयभोग घेतला त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी काही विधवा नाही, मी दुःख पाहणार देखील नाही. यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एकाच दिवशीच येतील आणि ती अग्नीने जाळून टाकली जाईल. कारण ज्याने तिचा न्यायनिवाडा केला तो प्रभू परमेश्वर सामर्थ्यवान आहे. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील. तेव्हा तिचकरता रडतील व ऊर बडवून घेतील. ते म्हणतील, अनर्थ, अनर्थ. बाबेल ही मोठी नगरी होती, ती बळकट नगरी होती. एका क्षणात तुला न्यायदंड प्राप्त झाला आहे. पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. सोने, रुपे, मौल्यवान रत्ने, मोते, तागांचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारचे सुगंधी काष्ट, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मौल्यवान काष्टांची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे, दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षरस, जैतुनाचे तेल, सापीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, दास व मनुष्यांचे जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. ज्या फळफळावळीची तुझ्या जीवाला चटक लागली आहे ती तुझपासून गेली आहे आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझपासून नाहीतसे झाले आहे. ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत. तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील आणि म्हणतील, अनर्थ, अनर्थ. पहा, ही मोठी नगरी, तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मौल्यवान रत्ने व मोते यांनी शृंगारलेली नगरी. एका क्षणात ही इतकी संपत्ती ओसाड झाली. सर्व गलबतांचे मालक, गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व प्रवासी आणि खलाशी व समुद्रावर निर्वाह करणारे सर्व दूर उभे राहिले आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून आक्रोश करीत म्हणाले, या मोठ्या नगरीसारखी कोणती नगरी आहे? त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, अनर्थ, अनर्थ. जिच्या संपत्तीने समुद्रात गलबते बाळगणारे सर्व श्रीमंत झाले, ती मोठी नगरी गेली, गेली. ती एका क्षणात ओसाड झाली. हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो,
प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी आनंद करा, कारण परमेश्वराने तिला दंड करून तुमचा न्यायनिवाडा केला आहे. नंतर एका बलवान परमेश्वर दूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात टाकताना म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व फिरून सापडणारच नाही. विनाकरी, गवई, पावा वाजवणारे व कर्णेकरी यांचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकून येणारच नाही. कोणत्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणार नाही आणि जात्याचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. दिव्याचा उजेड तुझ्यात यापुढे दिसणारच नाही आणि नवऱ्याचा व नवरीचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर थोर होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.